आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर 264 हरकती, सर्व हरकतींवर 11 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी। लंडनमधील महाराष्ट्र भवनाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळालं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र भवनासाठी राज्यानं मंजूर केलेला 5 कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय। महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ट्रस्टींकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देशभरातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई विद्यापीठाला पहिल्या 10 मध्ये स्थान नाही आहे। सर्वसाधारण विद्यापीठांच्या 50 संस्थांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ 3 विद्यापीठ आहेत। पश्चिम बंगालच्या जादवपूर या विद्यापीठानं पहिला क्रमांक पटकावला। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। मुंबई पोलिसांनी ही लुकआउट नोटीस जारी केलेली आहे। दीपक कोठारी नावाच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे। एका वर्षात सुमारे 27.76 लाख ई चलान जारी तसंच 470 कोटींचा दंड वसूल करण्यात आला।